अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. चला तर मग पाहूया, शिवरात्रीला तुमच्या राशीनुसार हा उपाय नक्की करा. सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. मेष राशीच्या लोकांनी शिवरात्रीला भगवान शंकराला गुळ मिश्रित पाण्याचा अभिषेक करावा. तसंच दूध आणि साखर मिसळूनही केला तरीही चालतो. प्रथम गुळ अर्पण करा आणि नंतर शिवलिंगावर जल अर्पण करा. वृषभ, शिवरात्रीच्या मुहूर्तावर वृषभ राशीच्या लोकांनी दह्याने शिवाचा अभिषेक करणं खूप फलदायी ठरेल. यासोबतच भगवान शंकराला तांदूळ, पांढरे चंदन आणि साखर अर्पण करा. मिथुन, शिवरात्रीच्या मुहूर्तावर मिथुन राशीच्या लोकांनी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. असं केल्याने तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे दूर होतील आणि तुम्हाला विजय प्राप्त होईल. कर्क, शिवरात्रीला कर्क राशीच्या लोकांनी गायीच्या दुधात साखर मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा. असं केल्याने व्यक्तीची बुद्धी तीक्ष्ण होते आणि त्याला कामात यश मिळू लागतं. सिंह रास, शिवरात्रीच्या मुहूर्तावर सिंह राशीच्या लोकांनी भगवान शंकराला गुळ मिश्रित पाण्याने किंवा मध मिश्रित पाण्याने अभिषेक करावा. असं केल्याने संपत्तीत तुमच्या वाढ होईल. कन्या राशी, शिवरात्रीला कन्या राशीच्या लोकांनी भगवान शिवाला भांग मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा. हे करणं तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. तूळ राशी, शिवरात्रीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दही, अत्तर आणि मधाचा अभिषेक करावा. असं केल्याने तुम्हाला चांगलं आरोग्य लाभेल. याशिवाय भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वादही प्राप्त होईल. वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवरात्रीला भगवान शंकराची प्रार्थना करावी. पंचामृत, दही, दूध, तूप, मध आणि साखर मिश्रित पाण्याने श्रींना अभिषेक करावा. असं केल्याने अपत्य प्राप्तीचं सुख प्राप्त होतं आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. धनु, या शिवरात्रीला धनु राशीच्या लोकांनी भगवान शंकराला हळद मिश्रित दूध आणि पाण्याचा अभिषेक करावा. याशिवाय शिवलिंगावर पांढरे फूल किंवा निळे फूल अर्पण करावीत. मकर राशीच्या लोकांनी शिवरात्रीला शिवलिंगावर तुपाचा अभिषेक करावा. असं केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. कुंभ, शिवरात्रीच्या मुहूर्तावर कुंभ राशीच्या लोकांनी भगवान शिवाला तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा. तिळाचा अभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्य वाढतं. मीन, शिवरात्रीला मीन राशीच्या लोकांनी भगवान शंकराला केसर मिसळलेल्या दुधाचा अभिषेक करावा. असं केल्याने विवाहात येणारे अडथळे दूर होतील.